पुंडलिकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यान मूलम गुरुमूर्ती, पूजा मूलम गुरुपदम, मंत्र मूलम गुरुर्वाक्यम, मुक्ती मूलम गुरु कृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। या ठिकाणी आपण नेहमीप्रमाणे दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। या ग्रंथाचा हेतू हृदयातील संशय दूर करणे असा आहे। परमार्थ म्हणजे हृदयातील संशय दूर करणेच होय। आतापर्यंत आपण 14 श्लोकांचा अभ्यास केलेला आहे। 15व्या श्लोकाचा आपण अभ्यास करतो आहोत। अंतर्दृग्दृश्ययोर भेदम बहिष्य ब्रह्मसर्गयोः आवरणोत्योपरा शक्तीः सा संसारस्य कारणम, असा हा श्लोक आहे। या श्लोकाचा सरळ सरळ अर्थ, आतमध्ये दृक आणि दृश्य यामध्ये जो भेद आहे आणि बाहेर ब्रह्म आणि सृष्टी यामध्ये जो भेद आहे, या भेदावर मायेची जी आवरण शक्ती आहे ही आच्छादन घालत असल्यामुळे संसार सुरू झालेला आहे, असा हा श्लोकाचा सरळ सरळ अर्थ आपण मागेही विचारात घेतलेला आहे। त्यामधील आपण आतल्या पदार्थांचा विचार करत होतो। अंतर या शब्दामध्ये आपल्याशी संबंधित असा एक अर्थ घेणं आपण आधी ठरवलं होतं। त्याप्रमाणे आपण आपल्या संबंधित असलेले जे दृक आणि दृश्य आहेत यांचा विचार आपण करत होतो। आणि बहिष्य या शब्दाने आपण समष्टीचा विचार करावा असा आपण विचार केला होता। अंतर या शब्दाने आपण वेष्टीने विचार करताना आपली स्थूल शरीराला सगळे चिटकवलेले सूक्ष्म इंद्रिये म्हणजे सूक्ष्म शरीर, त्या सूक्ष्म शरीरामधील अत्यंत सूक्ष्म अशी इंद्रिये, या सगळ्या इंद्रियांकडून विषयाकडे पाहत असताना ती इंद्रिये म्हणजे दृक आहेत आणि ते विषय म्हणजे दृश्य आहेत असा आपण विचार केला आहे। आणि पुढे ती इंद्रिये सुद्धा दृश्य आहेत आणि आपण त्याच्याही पुढे काहीतरी दृक वेगळं आहे हे पाहत होतो, याचाही आपण विचार केलेला आहे। तर दृक आणि दृश्य यांचा अभ्यास आपण खरं तर 14व्या श्लोकापर्यंत केलेलाच आहे। त्यामुळे पुन्हा दृक आणि दृश्य या 2 शब्दांचा इथे विचार करण्याची गरज नाही आहे, पण तरी सुद्धा एक माहिती म्हणून आपण त्याचा विचार केलेला आहे। तर दृक आणि दृश्य या 2 मध्ये भेद असतो किंवा असायला पाहिजे, पण यामध्ये भेद नाही हे जेव्हा वाटतं तेव्हाच संसार सुरू होतो। जिथपर्यंत या दोघांमध्ये एकत्व आहे असं वाटेल तिथपर्यंत संसार राहणार आहे। या दोघांमधलं भिन्नत्व पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे। दृश्य पदार्थ कधी दृक नसतो आणि दृक पदार्थ कधी दृश्य होऊ शकत नाही, परंतु दृक आणि दृश्य या दोघांना एकच समजणं हीच संसार सुरू होण्याची प्रमुख कारण आहेत, किंवा हेच प्रमुख कारण संसार सुरू व्हायला आहे। मग यासाठी आपण स्वतःचा विचार करत होतो की आपण कशाला एक समजतो आणि कशामध्ये भेद पाहतो। तर शरीर हे खरं तर आपण नाही,
म्हणजे मी नाही, पण आपण शरीराला मी समजतो. शरीर हे खरं तर दृश्य आहे आणि आपण खरे तर त्याचे दृक आहोत. पण असं असताना सुद्धा आपण शरीरालाच मी समजतो, म्हणजे शरीराशी तादात्म्य पाहून राहतो. म्हणजे शरीर आणि आपण यामधला भेद आपण लक्षात घेत नाही. या दोघांमध्ये भेद आहे, याच्यामध्ये दृग्दृश्य असा भेद आहे, हे आपण लक्षात घेत नाही आणि म्हणूनच संसार टिकून आहे. आपण म्हणजे कोण हा तर नंतरचा विचार आहे, पण आधी तर आपण शरीराला मीच समजतो. पण शरीर आणि मी भिन्न आहे हे आपण जगामध्ये रोज पाहतोय. जेवढ्यांदा माणसं मेली, जेवढ्यांदा माणूस मेलेला आपण पाहतो, तेव्हा तो माणूस मेल्यानंतर जातो कुठे, म्हणजे त्या शरीरातून बाहेर पडतो, कुठेतरी जातो. त्याचं उरलेलं शरीर जे आहे ते आपण जाळतो किंवा त्याची काहीतरी विल्हेवाट पुरतो, काहीतरी विल्हेवाट लावतो. मग तो माणूस गेला असं आपण म्हणतो. मग हे सगळं जे आहे हे सगळं आपण रोजच्या रोज अनुभवतोय. ह्या सगळ्या कार्यक्रमांना आपण आपली उपस्थिती दाखवतो, पण त्याच्यातून शिकत काहीच नाही. त्याच्यातून तर उलट आपण शिकायच्या ऐवजी अजून त्याच्यातून अडकत जातोय. म्हणजे त्या ठिकाणी खरं तर त्याचा उपयोग झाला पाहिजे की शरीर मी नाही आहे हे दृढपणे लक्षात आलं पाहिजे किंवा त्या दिशेने प्रवास सुरू झाला पाहिजे. त्याच्याऐवजी होतंय काय, त्याच्याऐवजी उलट लोक अजून शरीरामध्ये गुरफटत जातात, अजून त्या शरीराविषयी तादात्म्य वाढत जातं. आपल्या शरीराविषयी तादात्म्य आहे यात काही नवलच नाही, पण त्याच्याही बाहेर सगळ्यांच्या दुसऱ्यांच्या शरीराविषयी आपलं तादात्म्य निर्माण होत आहे, हे फारच भयानक आहे. तर शरीर दृश्य असताना शरीर दृक वाटणं, शरीर दृश्य म्हणजे आपल्यापासून भिन्न असताना आपणच आहोत असं वाटणं, यासारखा मोठा गुन्हाच कुठला नाही, याच्यासारखं मोठं पापच नाहीये. आणि इतकं भयानक पाप, आता जर एखाद्याने म्हटलं की मी हे शरीर नाही, म्हणजे काही त्याने आता हे तादात्म्य सोडलं असं म्हणता येत नाही. म्हणजे एखादा जर म्हणेल की मी हे शरीर नाही आहे, तर हे नुसतं म्हणण्याने होणार नाहीये. कारण तसं म्हणणं फार सोपं आहे. कारण तुम्ही जेव्हा 10 वेळा हे ऐकाल किंवा कुठेतरी वाचणार, तेव्हा तुम्हाला सहजच म्हणता येईल की हे शरीर मी नाही आहे. आणि लोक बोलताना असं बोलतातही. म्हणजे माझ्याशी जेव्हा बोलतात तेव्हा लोक बाहेर नंतर माझ्याशी किंवा माझ्या नंतर माझ्या दुसऱ्या माणसांशी बोलताना सुद्धा लोक हे शरीर मी नाही अशाच आवेशामध्ये बऱ्याच वेळा बोलताना मला आढळतात. म्हणजे ह्या शरीराला असं झालं, ह्या शरीराला तसं झालं. म्हणजे जणू काही त्यांच्या बोलण्यातून असं जाणवतं की त्यांचं शरीराचं तादात्म्य अजिबातच राहिलेलं दिसत नाहीये. हे शरीरापासून पर्याय वेगळे आहेत, असं झालं की काय असं वाटतं. पण त्यांच्या बोलण्यातून ते हास्यास्पद जाणवतं. म्हणजे शरीराचं तादात्म्य असताना सुद्धा हे शरीर आहे, ह्या शरीराला त्रास होतो, ह्या शरीराला जे व्हायचं ते होतंय, मला काही होत नाहीये असं म्हणणं म्हणजे सरळ सरळ मूर्खपणा बऱ्याच वेळा आढळतो. म्हणजे हे जरी खरं असलं की हे शरीर दृश्य आहे आणि या शरीराचा आपला काही संबंध नाहीये, हे जरी खरं असलं तरी सुद्धा नुसतं तसं म्हटल्याने काही शरीराचं तादात्म्य जात नाही. पण शरीराचं तादात्म्य गेलं पाहिजे, त्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. आता म्हणजे ही जी भीती आहे, कारण की साधक दशा जी असते ती भयानक आहे. तर ही भीती आहे की तादात्म्य असताना सुद्धा तादात्म्य नसणं किंवा तादात्म्य नाही असं समजणं, ही खरं तर साधक दशेतली भीती आहे. कारण तसं समजल्याने आपण चुकीच्या मार्गाने जाण्याची शक्यता आहे. म्हणून सावध राहायला पाहिजे. खरंच आपलं शरीराशी तादात्म्य आहे का नाही याचा शोध घेतला पाहिजे. पुन्हा पुन्हा वारंवार त्याचा अभ्यास केला पाहिजे, परीक्षा दिली पाहिजे आणि मग त्याच्यातून बाहेर पडलं पाहिजे. स्थूल शरीर जसं आपण तादात्म्य धरून ठेवतो, स्थूल शरीराशी जसं आपण तादात्म्य पावलेलो आहोत, स्थूल शरीराशी जसं आपलं एकरूपता सदैव राहते, तशी सूक्ष्म शरीराशी सुद्धा ती एकरूपता आहे. सूक्ष्म शरीर म्हणजे मन एका शब्दामध्ये. तर या मनाशी किंवा त्याच्यातून निघणाऱ्या असंख्य वृत्तीशी
आपलं तादात्म्य सदैव आहे आणि ते तादात्म्य आपण सोडत नाही. एखादा तरी म्हणेल की हे शरीर म्हणजे माझं नाहीये, हे शरीर मी नाहीये, शरीराला त्रास होतो, मला होत नाही, असं म्हणेलही एखादा. परंतु सूक्ष्म शरीरामध्ये निघणाऱ्या असंख्य गोष्टींना तो मात्र सोडू शकत नाही. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर अशा असंख्य गोष्टी या सूक्ष्म शरीरात आहेत आणि या सगळ्या जमावांशी तो तादात्म्य पावतो. एखादा सुखाशी तादात्म्य पावला नाही तर दुःखाशी पावतो, एखादा दुःखाशी नाही पावला तर सुखाशी पावतो, एखादा काम, क्रोध याच्याशी पावला नाही तर दया, करुणा याच्याशी तादात्म्य पावतो. कोण कशाशी तादात्म्य पावेल माहित नाही, पण या दृश्य पदार्थांशी तो एकरूपता साधतो, त्यांच्याशी एकरूपता साधतो, त्यांच्याशी एकी साधतो. म्हणजे त्यांच्यातला भेद लक्षात घेत नाही आणि त्यांच्यातला भेद लक्षात घेत नाही, त्यांच्यामध्ये भेद आहे हे जाणत नाही. जाणलं तरी नुसता ऐक्यू किंवा वाचण्यापुरताच तो मर्यादित राहतो किंवा फक्त बोलण्यापुरताच मर्यादित राहतो. असं जेव्हा होतं तेव्हा खरं तर तो भेद जो आहे तो भेद कळलेला नाही किंवा तो भेद जो आहे तो स्पष्ट झालेला नाही. आणि हे ज्याच्यामुळे होतं त्याला मायेची आवरण शक्ती असं म्हणतात. म्हणजे ही मायेची जी आवरण शक्ती आहे ही कशावर आवरण टाकते हा अभ्यास इथे सुरू. तर ही मायेची आवरण शक्ती जी आहे ही त्या भेदावर आवरण घालते. म्हणजे भेद आहे असं कळूनच देत नाही. मग आता भेद आहे हे जेव्हा कळत नाही तर मग तो भेद आहे हे कळण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. ते काही इथे दिलेलं नाही, पण त्याच्यासाठी काहीतरी करावं लागेल. त्याच्यासाठी हे पदार्थ जे ते पृथकपणे जाणले पाहिजेत. काय करायला पाहिजे? त्या दोन पदार्थांना वेगवेगळे जाणले पाहिजेत. म्हणजे शरीर म्हणजे काय आहे, शरीरामध्ये स्थूल शरीरामध्ये काय काय आहे, सूक्ष्म शरीर काय आहे, सूक्ष्म शरीराचे कुठले अवयव आहेत, यांचा आधी अभ्यास केला पाहिजे. त्या शरीराशी जो तादात्म्य पावतो त्याचाही नंतर अभ्यास करायला पाहिजे, पण आधी शरीराचा अभ्यास करायला पाहिजे. दोन गोष्टींचं तादात्म्य आहे. एक आहे सत्य म्हणजे दृक आणि एक आहे अनृत म्हणजे मिथ्या म्हणजे शरीर म्हणजे दृश्य पदार्थ जेवढे आहेत तेवढे. तर हे सगळ्या दोघं जे आहेत या दोघांचं मिश्रण आहे, ह्या दोघांचं एकत्रीकरण आहे. आता ह्या दोघांचं जे एकत्रीकरण आहे, या दोघांचा जो असा एकत्रित विषय तयार झालेला आहे, यामध्ये या दोघांना वेगळं करावं लागेल. ते कसं करावं लागेल? तर दूध आणि पाणी यांचं मिश्रण कसं असतं तसं हे मिश्रण. हे मिश्रण कसं आहे? दूध पाण्यासारखं आहे. मग इथे राजहंसाची चोच लागते. जेव्हा दूध आणि पाणी एकत्र होतं तेव्हा राजहंस पाहिजे, तर तो पाणी आणि दूध वेगळं करतो. तसं हे मिश्रण आहे. दृग्दृश्याचं मिश्रण कसं आहे? यांच्यात भेद नाही, कारण इथे भेदावर आवरण घातलं ना. भेदावर आवरण घातल्यामुळे भेद नाही असं वाटणार, कारण आपण आधी मागील वेळेस हा विचार केलेला आहे की ज्याच्यावर आवरण घातलं तर त्याच्या खाली काय तयार होत असतं, काय आहे हे कळत नाही. मग कशावर आवरण घातलंय? आवरण घातलंय भेदावर. दृश्य आणि दृक या दोघांमध्ये जो भेद आहे, जो आपण आधी 14व्या श्लोकापर्यंत खरं तर विचारात घेतलेला आहे. दृश्य म्हणजे काय, म्हणजे इथे जरी दिलेलं नसलं तरी 14व्या श्लोकापर्यंत आपण हा अभ्यास करत आलेलोच आहोत की दृश्य म्हणजे काय, दृक म्हणजे काय याचा आपण विचार करत आलेलो आहोत. तो एकदमच स्पष्ट झालेलाच असेल असं काही सांगता येत नाही, पण तो अभ्यास करायला लागेल की दृश्य पदार्थ म्हणजे काय, दृक पदार्थ म्हणजे काय. आणि या दोघांच्या भेदामध्ये किंवा या दोघांच्या भेदावर मायेने आपली शक्ती चालवली आणि ती शक्तीच आवरण आहे. मग भेद नाही असं वाटायला लागलं. काय झालं? भेद नाही असं वाटायला लागलं. म्हणून तर आपल्याला इतकं ठामपणे वाटतं हे शरीर म्हणजेच मी आहे. हे इतकं दृढ आहे की हे काही 2 दिवस ऐकल्याने खरं तर हे जाणार नाहीये. 2 दिवस, 2 महिने, 2 वर्ष, 20 वर्ष ऐकलं म्हणजे हे जाणार नाहीये, कारण हे अनंत जन्मांचे संस्कार आहेत. हे काय आज तयार झालेलं नाही. बरं, त्याच्यातही आपण हे जे काही ऐकतो हे सगळं हातचं राखून ऐकतो. म्हणजे आपलं सगळं स्थिरस्थावर असेल, सगळं नीटनेटकं असलं तर आपण ऐकणार आहोत, नाहीतर हे आपण चिंतन असलं काही ऐकणार नाही. तुम्हाला तर सगळं तुमचं आवरून तुम्ही व्यवस्थित ठरवून आलेल की आता आपण ऐकू शकतो, म्हणून जमतंय ऐकायला, नाहीतर तुम्ही येऊ शकत नाहीत. याची एवढी गरज वाटत नाहीये.
खरं तर ह्याची काय एवढी गरज वाटत नाही, म्हणजे काही होत हे महत्वाचं आहे. हे असं एवढी त्याची गरज वाटत नाही. कुठल्याही साधारण गोष्टी सुद्धा तुम्हाला दुसरीकडे घेऊन जाणार आहेत, जातात. हे खेदाची गोष्ट आहे ती. पण आपल्याला या भेदाविषयी किंवा हा भेद लक्षात येत नाही याविषयी आपल्याला काही वाटत नाही. खरं तर एवढं काही आपल्याला ती तळमळ वाटत नाही की हा भेद आहे आणि मग आता हा भेद आपल्याला कळला पाहिजे, हे लक्षात घेतलं पाहिजे, असं एवढं काही खरं तर वाटत नाही. आपण सगळं सांभाळून मग बघतो, हा ठीक आहे आता आपण करूया काहीतरी परमार्थ नावाखाली. आणि जगामध्ये सगळ्यांची तशी स्थिती आहे. मग सगळ्यांची स्थिती तर आपली पण तशी स्थिती आहे, तसं चालणार नाही. आपल्याला हा परमार्थ स्वतःसाठी करायचा आहे. परमार्थ ही खरं तर स्वतःसाठीचीच क्रिया आहे, हे मी तुम्हाला अनेक वेळा सांगत असतो. परमार्थ दुसऱ्यासाठी नसतो, व्यवहार दुसऱ्यासाठी असतो. आता व्यवहार कोणासाठी करावा हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, माझा नाही. पण साधू संतांच्या सांगण्याप्रमाणे म्हणा किंवा मला जो काही अनुभव आहे त्याप्रमाणे मला असं वाटतं की व्यवहार सुद्धा त्यांच्याशीच करावा जे परमार्थ करतात. बाकीच्यांशी व्यवहारच करू नये. म्हणजे त्यांच्याशी नावापुरता व्यवहार करावा, नाम मात्र व्यवहार करावा बाकीच्यांशी. पण खरा व्यवहार तर गुंतूनच व्यवहार करायचा असेल तर कोणाशी करावा, जे खरंच स्वतःचा उद्धार करण्याच्या मार्गामध्ये जात आहेत अशांचाच खरं तर व्यवहार त्यांच्याशी करावा. नाहीतर व्यवहार त्यांच्याशी करू नये. काही आपलं अडत नाही, काही अडत नसतं. आणि बाकीच्यांशी नाम मात्र व्यवहार करावा गरजेपुरता. म्हणजे दुकानदाराकडे गेलं तर गरजेपुरतेच जातो आपण, का दुकानदाराशी आपण एकदम नातं जोडून ठेवतो? नाही, असं काही करत नाही. गरजेपुरतं आपण जिन्नस घेतले, पैसे दिले, निघालो आपल्या घरी, झालं संपलं, एवढंच व्यवहार. तसं सगळ्यांशी करावा. आई असो, बाप असो, बायको असो, नवरा असो, मुलं असो, कोणी असो. जर त्यांना हे कळत नसेल, त्यांना हे करायचं नसेल, तर आपण त्यांच्याशी नाममात्र त्या दुकानदाराशी जसा आपण व्यवहार करतो तेवढाच व्यवहार करा बस. आणि आपलं आपल्याला करता येतं, शक्य आहे ते, अशक्य नाही काही. आता तुम्ही जर हे लोकांना सांगितलं तर लोक म्हणतील महाराज तुम्हाला आमच्यापासून तोडतायत. मी नाही तोडलं तरी यम तोडील, नाही का? कोणीतरी तोडणारच आहे ना, आज नाही तर उद्या. मी तुम्हाला तुमच्या लोकांपासून तोडायला इथे बसलोय असं जर तुम्हाला वाटलं म्हणजे तुम्हाला कोणीतरी म्हणणार आहे आणि तुम्हाला म्हणत असेल हे मला माहित आहे. मग आता माझा प्रश्न असा आहे की मी अनेक वेळा हे सांगत असतो की तुम्हाला उद्या तर यम तर तोडणारच आहे ना, का नाही तोडणार? यम तुम्हाला जोडून ठेवणार आहे का? तुम्ही आम्हाला सांगणार आहे का, विनंती अर्ज पाठवणार आहे का काही, की आम्हाला बाबा यांच्यात राहू दे जरा 1-2-3 महिने तरी, असं काही होणार आहे का? काही होणार नाही. मग सावध. हे जर खरं आहे, हे खरं गोष्ट आहे, खरी गोष्ट लक्षात घ्या. काय मृत्यू हा खरा आहे. काय खरं आहे? मृत्यू. घाबरायचं नाही मृत्यूला. घाबरायला काही वारकरी संप्रदाय शिकवत नाही मृत्यूला. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. आपण काय असे कोणाचे तरी अनुयायी थोडीच आहोत. अशा काही कुठल्या तरी आपण संप्रदायाची माणसं नाही आहेत. पण जसे आपल्या संप्रदायाचे प्रमुख आहेत तसं आपल्याला विचार करावा लागेल. त्यांचे काय म्हणणं आहे त्याप्रमाणे थोडं तरी विचार करावा लागेल, नाही का? त्याच्यामुळे आपल्याला साधं लक्षात घेतलं पाहिजे की आपला प्रमुख उद्योग काय पाहिजे? परमार्थ. प्रमुख उद्योग आहे आपला परमार्थ. बाकीचा उद्योग जो आहे तो टाइमपास आहे, तो फक्त करायचा म्हणून करतो असं जगा. म्हणजे हा भेद जाण्यासाठी मदत होईल. तर या भेदामध्ये 2 गोष्टी आहेत, 2 गोष्टींचं मिश्रण आहे. ते दूध आणि पाण्यासारखं आहे. त्या दूध आणि पाण्यासारख्या असलेल्या मिश्रणाला राजहंसाच्या चोचीसारखं वेगळं करायचंय. त्या चोचीने जसं ते वेगळं करता येतील का चाचूचेनी सांडसे थंडीचे पय आणि पाणी राजहंसे. हे जसं आहे तसं आपल्याला हे दृक आणि दृश्य यामध्ये जो भेद आहे तो लक्षात घेतला पाहिजे. पण ही माया काही गप्प बसणार नाही, नाही की नाही? ती गप्प थोडीच बसणार आहे. तिचं काम आहे ते. मला सांगा, ट्यूबलाईटचं काम काय? उजेड देणे. आणि फॅनचं काम काय? हवा देणे. आता तुम्ही फॅनला विनंती करत राहिले, फॅनची पूजा मांडली, उदबत्ती लावली, दिवा लावला आणि त्या फॅनला प्रार्थना करत राहिले काय की बाबा रे आजपासून तू हे हवा देणं बंद कर. असं तू गोल गोल फिरतो ना, ते मला काही आवडत नाही, तू बंद कर हे. आणि त्याच्याऐवजी काय कर? उजेड दे. विनंती करायला लागलो. रोज सकाळी उठले की पूजा, मोठी आरती सुरू केली, भजन पूजन उपवास तापास सगळे जे काही आपल्याला वाटेल ते त्या फॅनची आरती सुरू केली. कशासाठी? की फॅनने काहीतरी कृपा करावी आपल्यावर आणि फॅनने काय करावं? प्रकाश द्यावा. अशा वेड्या आशेवर आपण जर
आयुष्य काढलं तर मरताना नक्कीच फॅन दया येईल का नाही? ते फॅन मरताना त्या फॅनला दया येईल, हा किती त्यांनी माझ्यासाठी केलं बाबा, असं म्हणून फॅन खुश होईल आणि ट्यूबलाईटला विनंती करेल तो की बाबा रे, तुझं काम मी करतो, माझं काम तू कर, तू आता फिर गोल आणि मी प्रकाश देईल. असं काही होईल का? नाही होत. असं काय होणार आहे? होऊ शकत नाही. या सृष्टीमध्ये ज्याला जे काम दिलेलं आहे ते ते करणारच. आपल्याला भीती नाहीये, पण जे मोठे थोर मोठे असतात त्यांना भीती असते. आपल्याला भीती नाहीये, आपण कसेही वागतो, पण सूर्याला भीती आहे. आपण कसेही वागतो, पण इंद्राला भीती आहे. आपण कसेही वागतो, पण यमाला भीती आहे. आपण चुकू, पण यम चुकत नाही. आपण चुकू, पण यमदूत चुकत नाही. आपण म्हणू की नाही उद्या मरू, पण तो म्हणतो नाही, याची वेळ आत्ताच आहे, याला आत्ताच घेऊन जाईल. तो त्याच्या कामामध्ये चूक करत नाही. हे सगळे लोक, हे जे मोठे जे आहेत सगळे, या सृष्टीमधले जे मोठे आहेत, हे सगळे आपापल्या कामामध्ये अत्यंत उत्कृष्ट आहेत. आपल्याला वाटतं ते चुकला बरं का, पाऊस चुकत नाही, त्यांचं गणित आहे, त्याप्रमाणे ते करतात. आपल्याला चूक बरोबर वाटतं, त्यांच्या गणितात बरोबरच असतं, नाही का? सूर्याचं ठरलेलं आहे किती दिवस फिरायचं आहे, सूर्याचं ठरलेलं आहे किती उष्णता द्यायची, हे सगळं ठरलेलं आहे. ठरलेलं आहे म्हणजे त्याला नियम आहे, तो नियमात आहे. तो काही कोणाचं ऐकत नाही, तो कोणाचं ऐकत नाही, तो फक्त त्याला घाबरून राहतो. सगळ्यांचा जो आहे देव, त्याला तो फक्त घाबरतो आणि त्याच्याप्रमाणे तो वागतो. मग असं जर आहे तर ही जी माया आहे, ह्या मायेची जी आवरण शक्ती आहे, म्हणजे ही जी माया आहे, ही काही वेगळं काहीतरी काम करेल का? त्या मायेच्या आवरण शक्तीला किंवा त्या मायेला तुम्ही विनवणी करू लागले की बाई ग, तुझं हे आवरण काढून टाक, तर ती म्हणेल हो रे गड्या, तुझा फारच ह्या आवरणाने त्रास झालाय, तर मी माझी आवरण शक्ती काढून घेते, अशी काही ती म्हणणार आहे काय? तिची पूजा केली, आरती केली, त्या मायेची सगळं काही तुम्ही जर यथासांग पूजा जरी मांडली तरी सुद्धा ती काही प्रसन्न होईल काय? उलट ती प्रसन्न झाली तर काय होईल? तिची कृपा करेल, नाही का? जेव्हा एखादी व्यक्ती प्रसन्न होते तेव्हा प्रसन्न झालेली व्यक्ती म्हणजे एखादा देव म्हणा किंवा कोणीही काय प्रसन्न झालं तर काय, एखादा राजा प्रसन्न झाला तर त्या ज्याच्यावर तो प्रसन्न झाला त्याला काय देतो? त्याच्याकडे जे आहे तो देऊ शकतो. त्याच्याकडे जे असेल तेच देता येईल ना. त्याच्याकडे जे नाही तो कसं देईल? तसं माया जर प्रसन्न झाली तुमच्यावर किंवा माझ्यावर, तर ती आपल्याला काय देईल? काय देईल? आवरण शक्ती, नाही का? म्हणजे ती तिची कृपा काय असणार आहे? तिची कृपा काय? तिच्याकडे शक्ती आहे, आवरण शक्ती, विक्षेप शक्ती. म्हणजे तिची कृपा आपण संपादन करावी का नाही करावी? करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे? आपण रात्रंदिवस तिची कृपा संपादन करतोय, आपल्याला देवाशी घेणं देणं नाही काय? आणि ती आपल्याला तिच्या प्रत्येक कृपेतून दाखवून देते की सगळं हे देवाचंच तर आहे. ती काय करते? ती सगळं दाखवून देते हे देवाचंच आहे. ती अशी का दाखवते? कारण तिचं कामच आहे ते तसं दाखवणं, फसवणं. आवरण घालणं हे तिचं काम आहे, विक्षेप निर्माण करणं हे तिचं काम आहे. मग तिचं जर काम असेल आणि आपण जर तिच्याच पूजेच्या नादात लागलो तर ती कृपा करणार. काय कृपा करणार? ती कळूच देणार नाही भेद आहे म्हणून. अंतर्दृश्य यो भेदम हा जो प्रकार आहे, म्हणजे दृक आणि दृश्यामध्ये भेद आहे हे ती कळूनच देणार नाही. का? कृपा आहे तिची आपल्यावर, म्हणून तिच्या कृपेची अपेक्षा नको. तिच्या कृपेची अपेक्षा करणं हे काही चांगलं नाही. पण तिची कृपेची आपण अपेक्षा करतोय हे आपल्याला कळत पण नाही. तिच्या कृपेची अपेक्षा करतोय आपण करतोय हे आपल्याला कळत नाही. एक उदाहरण सांगतो, एक दृष्टांत. मी कदाचित तुम्हाला मागे कधीतरी सांगितलं असावा. एक मनुष्य होता, त्या गावामध्ये एक चांगल्या देवाचं देऊळ होतं आणि त्या देवळामध्ये सगळे लोक दर्शनाला जायचे. लांबून लांबून लोक यायचे, खूप लांबून लांबून लोक यायचे आणि खूप गर्दी असायची. त्याला तिथे प्रवेशच मिळायचा नाही. हा जो गावातला मनुष्य आहे तो गरीब होता, त्याला काही प्रवेश मिळायचं नाही, अजिबातच त्याला जाता यायचं नाही. तासून तास किती तास उभं राहिला तरी त्याला दर्शन मिळायचं नाही. गावातले लोक त्याला झिड करायचे,
बाहेरचे लोक त्याला काही येऊ देत नव्हते. अशा रीतीने तो गरीब मनुष्य जो तो दर्शन घेऊ शकत नव्हता. आता त्याच्याकडे त्या रांगेत उभं राहून दर्शन घेण्या इतकं वेळही नव्हतं, कारण त्याचं हातावरचं पोट असल्यामुळे त्याला रोजच्या रोज काम करणं गरजेचं आहे. सगळं घरचं सांभाळायचं, म्हणजे असं काहीतरी अडचणींमुळे तो दर्शन घेऊ शकत नाही एवढा वेळ थांबून. म्हणून त्याला असं वाटलं की आपण काय ह्या देवाचं दर्शन घेण्याच्या ऐवजी आपण दुसरं बाजूला एक पडीक मंदिर होतं गावामध्ये काही अंतरावर, त्याने ठरवलं की आपण ह्या देवळामध्ये जाऊया. पडकं मंदिर म्हणजे कसं तरी आहे म्हणून आहे ते मंदिर, एवढंच मंदिर, असं मंदिर. त्या मंदिरात तो जाऊन दर्शन घेऊ लागला. आता हळूहळू काय झालं, त्या माणसाची परिस्थिती बदलायला लागली. तो गरीब होता, तो हळूहळू श्रीमंत व्हायला लागला. आता हा व्यावहारिक रीतीने मी दृष्टांत सांगतोय समजण्यासाठी. तर तो हळूहळू श्रीमंत होऊ लागला. तो आधी चालत यायचा तर सायकलवर येऊ लागला, सायकलवर यायचा तर मग टू व्हीलरवर यायला लागला, टू व्हीलर यायचा तर मग कारमध्ये येऊ लागला. आधी फाटके तुटके कपडे असायचे तर आता एकदम ऊन भरझरीचे कपडे, एकदमच श्रीमंत मनुष्य झाला. त्याचा हा जो काही बदल आहे, त्याच्यामध्ये होणारा हा जो बदल आहे, हा गावातले लोक पाहत होते. मग जे लोक त्याला बाजूला झटकून टाकत होते, छिथू करत होते, ही सगळी लोक त्याच्या जवळ यायला लागली. सगळे लोक त्याला विचारायला लागले, तू असा कसा काही, तुझ्यामध्ये सगळा असा बदल होत गेला, तुझ्याकडे एवढी प्रॉपर्टी झाली, हे झालं ते झालं, सगळे त्याला जवळ करायला लागले. काय असं तू करतोस की जेणेकरून तुझी एवढी भरभराट झाली? तर मग त्याने काय सांगितलं नाही. म्हटलं मी रोज असं माझा दिनक्रम असतो, त्याच्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला मी माझे कुठलेही कामं करण्याच्या आधी पहिल्यांदा देवीचं मंदिर आहे, या देवीच्या मंदिरात जातो आणि तिथे प्रार्थना करतो आणि बस, मग दिवसभर माझं मी कामं करतो, मग मी काही नाही. मग त्याच्यातून मला हे सगळं यश मिळत गेलं, मी एवढी भरभराट झाली माझी. मग लोक पण खुश झाले, त्यांना उपाय सांगितल्यामुळे लोक खुश झाले. आणि लोक पण इकडची जी लोक गावातली आहेत ती ह्या मंदिरात यायला लागली. मग जशी ह्या मंदिरात यायला लागली तसे व्हायला काय लागलं की सगळी जी एवढी श्रीमंत लोक होती, कारण ज्यांना श्रीमंत असतात त्यांना पैशाची जास्त भूक असते. खरं तर गरीबाला एवढं काही नसतं, ठीक आहे, जेवढा समाधानी असतात ते बऱ्याच वेळा. पण श्रीमंत असतात तो समाधानी राहत नाही, त्याला किती मिळेल तर त्याला उलट अजून वाटतं जास्त, तो जास्त अस्वस्थ होत जातो. पैसा हा मनुष्याला जास्त अस्वस्थ करत असतो. कमी पैसा असला तर चांगलं असतं, जेवढा जास्त पैसा येईल ना तेवढा काय होतो, तो आपल्याला बेचैन करतो जास्त. म्हणजे श्रीमंत मनुष्य जेवढा जास्त पैशासाठी अस्वस्थ आहे तेवढा गरीब मनुष्य नसतो. तो अस्वस्थ असतोच गरीब सुद्धा पैशासाठी, पण जेवढा श्रीमंत मनुष्य बेचैन असतो तेवढा गरीब मनुष्य, त्याचं प्रमाण कमी असतं. हे लक्षात ठेवा, हे गणित आहे आणि जगामध्ये 99.99% लोकांना हे लागू आहे. त्यामुळे खूप पैसा आला म्हणजे माणसं काही स्वस्त झाली असं समजू नये. ते अस्वस्थच असतात, अशांत असतात, सदैव वैताग असतो, अजून कसं मिळेल यासाठी. तर ते जे माणसं आहेत ही या मंदिरात जायला लागली आणि हळूहळू काय झालं की जो कारमध्ये येत होता, भरजरी कपडे घालून येत होता, त्याच्याकडे टू व्हीलर आली, टू व्हीलरवाल्याकडे सायकल आली, सायकलवाल्याला सायकल पण मिळाला. अत्यंत श्रीमंत माणसं गरीब व्हायला लागली, सगळं उलट व्हायला लागलं. आता हे सगळं उलट व्हायला लागलं, सगळे लोक घाबरले. म्हटलं हे काय झालं? सगळ्यांनी मिळून ठरवलं की आपण याच्याकडे जाऊया. पण सगळे घाबरले, पण हा मोठा माणूस आहे, आता त्याला आपण काय म्हणणार. पण म्हटलं आपण जाऊ तर खरं, त्याला आपण विनंती करू, त्याच्याशी बोलूया. कारण पूर्वीसारखी त्याची परिस्थिती नाही. सगळे मिळून त्याच्याकडे गेले आणि त्याला विनंती केली की बाबा रे, तुझ्या सांगण्याप्रमाणे आम्ही या मंदिरात गेलो, आम्ही सगळं देवीला रोज प्रार्थना करतो, पण आमची अशी हालत झाली. तुझं असं झालं ना आमचं काय झालं बघ, म्हणजे आमच्यावर देवीचा कोप झालेला दिसतोय, काय झालेलं दिसतंय. असं म्हणून तो मनुष्य, त्या मनुष्याला ह्या सगळ्यांनी अशी बातमी दिली. आता मग या माणसाने सांगितलं की ठीक आहे, तुम्ही तिथे देवीच्या मंदिरात गेला, मी तुम्हाला काही खोटं सांगितलेलं नाही, मी जे काय सांगितलं ते खरं सांगितलं की मी देवीच्या मंदिरात जात होतो, मी प्रार्थना करत होतो आणि त्याच्यामुळे माझं सगळं व्यवस्थित झालं. तर लोक म्हणले आम्ही पण प्रार्थना करतो. तर म्हटलं बरं, तुम्ही काय प्रार्थना करता? तर ते म्हटलं की आम्ही प्रार्थना करतो की देवी तुझी आमच्यावर कृपा होऊ देत, नाही का, तू काय कर, आमच्यावर कृपा कर. असं. बरं, तू काय म्हणत होता? हो मी पण असंच म्हणायचो. तू काय म्हणत होता? मी पण असंच म्हणत होतो. तू काय म्हणत होतास?
मी पण असंच म्हणतो. सगळेजण असे म्हणत होते देवीच्या दारात जाऊन की हे देवी तुझी आमच्यावर कृपा हो देत. मग आता तिची कृपा हो दे म्हटलं, ती कृपा करणार का नाही करणार? दयाळू आहे ती. मग तिने कृपा केली. तर म्हटलं मग हीच तुमची चूक आहे. म्हटलं मग तू काय प्रार्थना करत होतास? मग तो म्हटला की मी देवीच्या दारात गेलो की मी देवीला म्हणायचो की देवी तुझी माझ्यावरची कृपा काढून घे, तुझी माझ्यावर कृपा ठेवू नकोस. तर ते म्हटले की का असं तू असं का करतात? ते म्हटलं तुम्हाला माहित नाहीये ते जे मंदिर आहे, ती जी देवी आहे, ती देवी जी आहे ती देवी कोण आहे, काय आहे ती देवी? तर ते म्हटले काय देवी ती आम्हाला माहित नाही. ते म्हटलं ती देवी जी आहे ती अवदशा आहे, जी अवदशा निर्माण करते अशी ती देवी आहे. तुमची व्यवहारामध्ये अवदशा निर्माण करण्यासाठी ती देवी आहे. आता तुम्ही जेव्हा म्हणता की तुझी कृपा कर, ती तुम्हाला अवदशा आणून टाकली तिने व्यवहारामध्ये. मी तिला सांगितलं तुझी कृपा काढून घे, हिच्यासाठी मी तिला प्रार्थना करतो. प्रार्थना आपण दोघंही करतोय, पण आम्ही प्रार्थना करतोय तुझी कृपा काढून घे, आणि तुम्ही प्रार्थना करताय तुझी कृपा होऊ देत. मग तुझी कृपा होऊ देत म्हटल्यानंतर तिने कृपा केली, यांची अवदशा झाली आणि याची मात्र दशा बदलली, नाही का? देवीचं स्वरूप लक्षात न घेतल्यामुळे हा गोंधळ झाला, आहे की नाही? अवदशा म्हणजे काय? वाईट दशा. यांची काय झाली? वाईट दशा झाली. प्रार्थना कोणी केली? दोघांनी केली. म्हणजे जर आपण त्या देवीचं किंवा देवाचं स्वरूप लक्षात घेतलं नाही आणि जर आपण नुसती प्रार्थना करत राहिलो तर काय होणार आहे माहित नाहीये. तशी ही जी माया आहे, या मायेपासून बनलेले जगातले सगळे पदार्थ आहेत, जेवढं काही आहे जगामध्ये, जेवढं काही आहे, दृष्टांत संपलं, जगामध्ये जेवढं काही आहे, या सगळ्या पदार्थांच्या नादी लागून आपण काय मागतोय हेच आपल्याला कळत. काय मागायचं इथे हे कळणं फार गरजेचं. कल्पतरूच्या खाली बसला आणि काय करतो? हरिपाठामध्ये लिहिलंय, एकनाथ महाराजांचा हरिपाठ. कल्पतरू ठाई बसून काय करतो हा महत्वाचा भाग. झाड कसलं आहे? कल्पतरू. मग तिथे बसून काय करतो? समजा कल्पतरूच्या खाली बसून चिंता करत असेल तर त्याची चिंता यशस्वी होणार तो चिंतेमध्ये, आहे की नाही? चिंतेमध्ये काय होईल? तो यशस्वी होईल का नाही होईल? कळलं पाहिजे ना ते झाड कसलं आहे, काय. तसं हा जो संसार आहे, या संसाराचं नक्की मूळ काय आहे, ती माया काय आहे, तिची आवरण शक्ती काय आहे, यांचा सगळा अभ्यास करायला पाहिजे, ते कळलं पाहिजे आणि मग त्यानुसार आपल्याला प्रार्थना करायला पाहिजे, नाही का? तर आवरण शक्ती जी आहे, तिने ही जी आवरण शक्ती घातली, त्याच्यामध्ये त्या आवरण शक्तीमुळे हा जो भेद लक्षात येत नाही, तो भेद घालवायचा असेल तर काय करायला पाहिजे? तो भेद घालवण्यासाठी काय करायला पाहिजे? ज्या दोन पदार्थांमध्ये तो भेद आहे, त्या दोन पदार्थांची ओळख करत राहिली पाहिजे. म्हणजे एक तर दृश्य पदार्थांना पहिल्यांदा ओळखलं पाहिजे, काय काय दृश्य आहे, हे सगळं दृश्य या जातीमध्ये येतं, हे दृश्य आहे. काय दृक आहे, या दृकचा शोध घेतला पाहिजे, जो आपण 14 श्लोकापर्यंत अभ्यास करत आलेलो आहोत. ह्या दोघांमधला फरक लक्षात घेतला तरी, हा फरक जरी आपण लक्षात घेत राहिलो, हे दृश्य पदार्थ कळले, दृक पदार्थ जरी कळत चालला, तरी सुद्धा ही आवरण शक्ती शांत थोडीच बसणार आहे. आवरण शक्ती जी आहे ती काय करणार आहे? आपल्यावर घालणारच. ती आपल्याला याच्यामध्ये अडकूनच ठेवणार आहे, ती काही सोडणार नाही. का सोडणार नाही? ती आपल्याला त्रास देणार आहे का? तिचं काम काय? अवदशा देवीचं काम काय? अवदशा निर्माण करणं. ज्याचं जे काम असतं त्यांनी ते करावं असा ईश्वराचा आदेश आहे. जे ते आपापल्या कामात मग्न आहेत, त्यामुळे तिचं काम ती करणारच आहे, ती आवरण घालणारच आहे. ती काही गप्प बसणार नाही, ती शांत बसणार नाही. तिने आवरण घालतच राहावं. आपण त्या आवरणातून बाहेर कसं पडावं याचा विचार करायला पाहिजे. तिची ती शक्ती जी आहे, त्या शक्तीचा परिणाम आपल्याला होणार नाही याचा विचार करायला पाहिजे. संसार फक्त इथेच सुरू झालेला आहे. भेद लक्षात न येण्यानेच संसार सुरू झाला. माझं नाही त्याला माझं म्हणतो, जे माझं नाही त्याला माझं म्हणतो, याचंच नाव काय? आवरण.
कधी थांबणार आपण याच्यापासून? आपण याच्यापासून कधी थांबणार आहोत? कधीतरी थांबावंच लागेल, कुठेतरी थांबावंच लागेल. हे पुन्हा पुन्हा स्वतःला शिकवणं गरजेचं आहे. दुसऱ्याला शिकून उपयोग नाहीये. बऱ्याच वेळा माणसं दुसऱ्याला शिकवण्यामध्ये धन्यता मानतात. मी तुम्हाला शिकवत बसले तर खरी तर काहीच गंमत नाहीये, त्याच्यामध्ये काहीच धन्यता नाहीये. मला स्वतःला शिकण्यात धन्यता आहे. माझं काहीच नाही. माझं वाटतंय, मी वाटणं काय आणि माझं वाटणं काय, हे दोन्ही काय आहेत? आवरण शक्तीमुळे. दृश्य पदार्थ दृश्य आहे, तो फक्त दृश्य आहे. आणि जे खरं आपलं असेलच, आपलं असेल ते तर आपण खरंच आपलं म्हणू. पण विचारांती ते कधीच आपलं सापडत नाही. ज्याला ज्याला आपण माझं म्हणतो, ज्याला ज्याला मी समजतो, त्याच्या विचार केल्यानंतर आपल्याला ते पदार्थ माझे नाहीत हे पक्क लक्षात येतं. विचार केल्यानंतर काहीतरी साधन करायला पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला हे कळेल की हे माझं नाही. हे दृढपणे आपण अवलंब करू. यासाठी काय पाहिजे? काही करायची तयारी पाहिजे. पण अंतर्दृग्दृश्य भेदम, आता हा जो भेद आहे, हा भेद मात्र तिने काय केला? लोपवला. माया शक्ती. इथेच संसार सुरू झाला. म्हणजे आपण संसार कधी सुरू केलाय? जेव्हा केव्हा हे असं घडलं तेव्हा. आणि आपण संसार कुठपर्यंत टिकवणार आहे? जिथपर्यंत आपण हे आवरण टिकवणार आहोत. हे आवरण जिथपर्यंत टिकवलं तिथपर्यंत संसार राहील. आणि शास्त्रामध्ये अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे की आवरण शक्तीच आपल्याला मुळात संसाराला कारण आहे. आणि इथे पण हे उघडच आहे. आवरण हेच आपल्याला जन्म मरणाला कारण आहे. आवरण कशावर? भेद. तो भेद आपल्याला लक्षात येत नाही, म्हणून भेद लक्षात घ्या. बहिष्य ब्रह्मसर्ग योग हा दुसरा भाग आहे. दुसरा भाग काय? बहिष्य ब्रह्मसर्ग. आता आतला भाग जो आहे तो आपण वेष्टीने विचार करत आलो. आता बाहेरचा भाग विचार करायचा आहे. सृष्टी आणि ब्रह्म. आतमध्ये आत्मा आणि स्थूल शरीरापर्यंतचे सगळे दृश्य पदार्थ इथपर्यंत खरं तर विचार करता येतो. म्हणजे आत्मा आणि स्थूल शरीरापर्यंतचे सगळे देह आणि त्यांचे धर्म हे सगळे आहेत, या दोघांचा विचार करण्यात. बाहेर जेव्हा आपण विचार करणार आहोत तेव्हा बाहेर 14 भुवनांचा जो प्रपंच आहे, हा एवढा मोठा प्रपंच, हा सगळा प्रपंच सृष्टीमध्ये आहे. आपणही त्याचा एक भाग आहोत. पण आता वेष्टीने विचार न करता समष्टीने विचार करतो आहोत. संपूर्ण ब्रह्मांड जे आपल्याला कळेल नाही कळेल खरं त्याचा तर विचारच करू नये. किती मोठं आहे किती छोटं आहे याचा विचारच करू शकत नाही आपण. त्याची व्याप्ती किती आहे याचा विचार कोणीही करू शकत नाही. आपण प्रयत्न करतोय, रात्रंदिवस माणसं प्रयत्न करतायत. माणसं नाही, सगळेजण प्रयत्न करतायत. ही सृष्टी म्हणजे काय असेल नक्की? अरे जिथे आपल्याला आपलंच धड कळे ना, ते अख्खी सृष्टी कधी कळून घेणार? नाही का? एवढी मोठी सृष्टी आहे की ह्या सृष्टीचा शोध घ्यायला लागला. हे काय असेल, ते काय असेल, हे काय असेल, ते काय असेल, हे काय असेल, ते हे सगळं जो शोधत बसला तर काही सापडणार आहे का हाताला? सापडणार काय? सापडणार आहे त्याचा अंत नाही सापडणार. कुठे संपतं ते? काय आहे हे नक्की? सृष्टी किती मोठी आहे, केवढी आहे, याचा अंत कोणालाही लागत नाही. पण तरी माणसं काय करतायत? पिढ्यान पिढ्या, युगानुयुगे माणसं हेच शोधतायत की आकाशात किती चांदण्या असाव्यात, पृथ्वीसारखा दुसरा ग्रह असेल का नसेल, मंगळावर पाणी असेल का नसेल. अशा प्रकारे विविध प्रकारे शोध घेत आहेत. आणि लोक उलट असं सांगतात की अरे शोध घ्यायला पाहिजे, उलट कळलं पाहिजे ना आपल्याला काय आहे, कळलं पाहिजे. बरोबर का? बरं, माणसं तर एवढी भारी आहेत की ह्या एवढ्या मोठ्या सृष्टीमध्ये ही एवढी भयानक सृष्टी आहे. ही सृष्टी कशी आहे? भयानक आहे, एकदम मोठी सृष्टी आहे. या सृष्टीची व्याप्ती जर आपण लक्षात घेतली, आपण जर सृष्टीचा विचार करू शकलो, विचार करू शकत नाही पण जर विचार करू शकलो तर याच्यातली भयानकता लक्षात येईल. आपली पृथ्वी जी आहे ती काय नाम मात्र आहे, बिंदू मात्र आहे ती.
आपली सूर्यमालाच बिंदू मात्र आहे या आकाशगंगेमध्ये. या आकाशगंगेमध्ये आपली सूर्यमाला ही बिंदू मात्र आहे. अशा अनेक आकाशगंगा आहेत. अशा अनेक आकाशगंगांचं मिळून हे जग आहे, सृष्टी आहे. एवढी मोठी सृष्टी. आता ही एवढी मोठी सृष्टी जी आहे, या एवढ्या मोठ्या सृष्टीमध्ये ही फक्त सृष्टी खरी आहे का त्या सृष्टीच्या पलीकडे अजून काहीतरी आहे? म्हणजे आता सृष्टीतला कुठलाही पदार्थ घ्या, कुठलाही. माझ्या हातात एक फूल आहे. आता हे जे फूल आहे, ह्या फुलात तुम्हाला काय काय दिसतंय? फुला व्यतिरिक्त फुल आहे माझ्या हातामध्ये. काय माझ्या हातात काय आहे? फुल आहे. या फुला व्यतिरिक्त तुम्हाला माझ्या हातात काय दिसत? फुल आहे नाही. या फुलाशिवाय काय दिसतंय? काय दिसतंय? ते फुलाचाच भाग आहे ना तो, त्यामुळे तो फुलच आहे. ते फुलच आहे. बरं, त्याच्या पलीकडे काय दिसतंय? काय काही दिसत नाही. दिसतंय काय? काय दिसत? जगामध्ये असा कुठलाही पदार्थ घ्या, कुठलाही पदार्थ घ्या, तो पदार्थ जो आहे तो पदार्थाच्या पलीकडे आपल्याला काहीच दिसत नाही. पदार्थच दिसतो तेवढा. आता जर हा असा पदार्थ आपण पाहतो, हा पदार्थ फक्त पदार्थ रूपाने आपल्याला दिसतो आणि हे आपण मान्य करतो, मग ह्याच्या पलीकडे काही नाहीये. साधारण माणसं जी आहेत, सगळी माणसं, कोणाकडे घेऊन जा, त्याला म्हणा की हे काय रे बाबा, काय सांगणार आहे? कोणाकडे घेऊन जा, जगामध्ये कोणाकडे याला घेऊन जा, तो तुम्हाला हे सांगणार हे काय? हे फुल आहे, हे फुल आहे, हे फुल आहे. ह्याच्यामध्ये काही जास्त फरक पडणार नाही. मग कसलं फुल वगैरे, काय रंग कुठला, हे सगळं ते असं, ते फुलाच्या मध्ये अंतर्भूतच आहे. हे सगळं फुल एवढंच त्यांना कळलं. ही काय? हे पृथ्वी आहे. हा काय? हा सूर्य आहे. हे काय? हा तारा आहे. असंच फक्त हे सगळे पदार्थ आपल्याला सगळ्या जगातल्या सगळ्यांना माहित आहे. ह्याच्या पलीकडे कोणाची बुद्धी चालत, त्याच्या पलीकडे बुद्धी चालत नाही. एवढंच चालतं, एवढंच कळत. म्हणजे ही सगळी सृष्टी आहे, ही फक्त सृष्टी रूपाने करते. फूल म्हणजे काय? सृष्टी, रूप आणि नाम. तर ही जी सृष्टी आहे, ही सृष्टी रूपाने आपल्याला कळते. कळते किती कळते? ती पण धड कळत नाही ना, हे तर मी आधीच म्हणतोय. ती तरी धड कळते का कोणाला? कळणार आहे का कोणाला? कळणार नाहीये. कारण एखादा म्हणाल धड कळत नाही, महाराज म्हटलं मला रागवलं, आता मी अख्खी सृष्टी कळून घेतो, असं जरी एखादा म्हणाला तरी सुद्धा तो काही ती सृष्टी कळून घेणार नाही, कळू शकत नाही त्याला ही सृष्टी अख्खी. नादी लागू नये एवढ्या मोठ्या सृष्टीच्या. एवढी मोठी सृष्टी आहे, एवढी मोठी सृष्टी जी आहे, ही सृष्टी फक्त माणसाला सृष्टी रूपानेच कळते. त्याच्या पलीकडे काहीच कळत, त्याच्या पलीकडे कळत नाही. त्याच्या पलीकडे काय असेलच हे कोणाला लक्षातच येत नाही. काही काही लोक त्या सृष्टीमधल्या त्या पदार्थाचा शोध घेतायत जातात, त्या पदार्थाच्या मुळाला जायचा प्रयत्न करतात. हा काय नक्की? जगातले सगळे पदार्थ 3 भागामध्ये विज्ञानाने वाटून टाकले. एक द्रव पदार्थ, एक घन पदार्थ आणि एक वायू. अशा 3 भागामध्ये वाटून टाकले यांना. मग या प्रत्येक पदार्थांच्या मुळाला ते जायचा प्रयत्न करतात. म्हणजे उदाहरणार्थ घन पदार्थ असेल, त्याच्या मुळाला जात, मुळाला 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 पार मुळाला जायचा प्रयत्न करतात. अणू, रेणू, परमाणू असं त्याच्या मुळाला 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 जाऊन शोधतायत, पण काही नाहीये सापडत. एवढंच सापडत. कुठलाही जगातला पदार्थ असू दे, एवढाच कळतोय. हे फूल आहे, हे पाणी आहे, हा कांदा आहे, हा मुळा आहे, ही भाजी आहे, हे अशी नावं देऊन ठेवले सगळे. एवढंच कळतंय. त्याच्या व्यतिरिक्त त्या सगळ्या पदार्थात काय आहे का हे कळणार नाही, हे कळतच नाही, कळू शकत नाही. त्याच्या पलीकडे जो पदार्थ आहे, म्हणजे या सगळ्या पदार्थांच्या आत जो पदार्थ आहे तो आहे ब्रह्म. तो कुठला आहे? तो पदार्थ आहे ब्रह्म. 2 पदार्थ आहेत. अंतर मध्ये काय सांगितलं होतं? 2 पदार्थ, एक दृक, एक दृश्य. कळतंय काय? काय कळतंय तेच कळत नाही. पंढरपूरला गेलो, मंदिरात गेलो आणि समोर विठोबाची मूर्ती आहे. शेजारच्या माणसाला विचारलं काय आहे, तो काय म्हणतो? देव आहे. नास्तिक माणूस सोबत होता, त्याला विचारलं काय रे,
तर म्हणतो कुठला देव आहे, दगड आहे तो. म्हणजे काय आहे हेच कळत नाही. आपण म्हणतो कांदा मुळा आहे आणि सावतामाळी म्हणतात विठाबाई आहे. काय का आपण ज्या ज्या पदार्थांना फूल, सूर्य, चंद्र, ग्रह, तारे असं काहीतरी समजत आलो आणि समजतोय, फार त्याच्या मुळापर्यंत जाऊन त्याला अणू, रेणू असं काहीतरी नाव देतोय. असं करून सुद्धा आपण सगळ्या पदार्थांचा शोध घेतोय. असं सगळं असताना सुद्धा हा पदार्थ म्हणजे काय, तो पदार्थच नाहीये असं म्हणणारे काही लोक आहेत, म्हणजे साधू संत. ते म्हणतात नाही, अवघी विठाबाई भाजी. अवघी म्हणजे कांदा मुळा तर फक्त उदाहरण सांगितलं त्याने, उदाहरणार्थ कांदा मुळा भाजी, लसूण मिरची कोथिंबिरी, विहीर मोठ नाडा दोरी, हे फक्त उदाहरण आहेत. अवघी व्यापिली पंढरी, अवघा झाला माझा हरी. म्हणजे हे काय सगळं, हे सगळं ब्रह्म आहे. म्हणजे ब्रह्म आहे का हे पदार्थ आहेत हे कळत नाहीये. यांच्यामधला भेद लक्षात येत नाहीये. भेद काय म्हणजे आपण नक्की काय समजतोय, असं आहे का असं आहे, हे का ते, आपल्याला भेद कळत नाही. आपण भेद कशात मानतोय, म्हणजे हे पदार्थ आणि हे पदार्थ सोडून ब्रह्म, असे दोन खरे तर भाग आहेत. एक भाग आहे ब्रह्म, दुसरा भाग आहे सृष्टी. आता दुसरा भाग सृष्टी आहे, एक भाग ब्रह्म आहे. साधू संतांचं म्हणणं वेगळं आहे, आपलं म्हणणं वेगळं आहे. या दोघांमध्ये भेद आहे का नाहीये हेही आपल्याला माहित नाही. खरं काय आहे हे माहित नाही. या दोघांमध्ये भेद आहे का, म्हणजे या फुलाला फुल म्हणावं का ब्रह्म म्हणावं. मग या फुलाला जर फुल म्हणायचं असेल तर याच्यातला काय अंश पाहायला पाहिजे, आणि या फुलाला फुल ब्रह्म म्हणायचं असेल तर त्याच्यातला कुठला अंश पाहायला पाहिजे हे माहित. ते जर या फुलाला ब्रह्म म्हणतात तर काय पाहतात, आणि आपण जर या फुलाला फुल म्हणतो तर आपण काय पाहतो, नक्कीच वेगवेगळं पाहतोय. कारण त्याशिवाय असं होणारच नाही. ते म्हणतात हे फुल हे विठोबा आहे, फुलाला सुद्धा विठोबा म्हणतात. ते जर याला विठोबा म्हणतात, कांदा मुळाला सुद्धा विठोबा म्हणतात, आणि आपण त्याला मात्र कांदा मुळा म्हणतोय, म्हणजे पाहण्यात काहीतरी गडबड होतीये नाही का. आपला पदार्थ वेगळा आहे. आपला पदार्थ आहे सृष्टी. आपल्या पदार्थाला नाव काय, ही काय सृष्टी. लोक म्हणतात नेचर, निसर्ग. काय म्हणतात, हा निसर्ग आहे, देव बिव काय नसतो. लोकांचं म्हणणं काय, निसर्ग करील सगळं बरोबर. बरेचसे लोक काय म्हणतात, खूप लोक असे म्हणतात काय निसर्गाची हे आहे सगळी देण आहे. म्हटलं निसर्ग म्हणजे देव नाही का, हे देव बिव काय नसतो, निसर्ग करतो सगळं काय करायचं. म्हणजे बुद्धी कुठली आहे, निसर्गाची बुद्धी. निसर्ग म्हणजे सृष्टी. म्हणजे काय, इथे शब्द काय तो सृष्टी. ही जी सृष्टी आहे ही सृष्टी, आणि दुसरा शब्द काय ब्रह्म. मग हा जो ब्रह्म आहे किंवा हे जे ब्रह्म आहे आणि ही जी सृष्टी आहे, या दोघांपैकी काय कळतंय, काय कळतंय. सृष्टी कुठं कळते, मी तर आधीपासून मागासपासून सांगतो सृष्टी कळत नाही आपल्याला नीट. मागासपासून सांगितलं मी, सृष्टी कळत असती तर आपण कशाला शोधत बसलो असतो, हे काय नाही हे काय, हे काय हे काय, हे काय हे काय, हे शोधतोय. म्हणजे सृष्टी शोधतोय, ब्रह्म कुठलं शोधतोय आपण, सृष्टी शोधतोय. म्हणजे सृष्टी कळते काय, नाही कळत. एखादा तुम्ही सांगा कोणी की मला कळली बा सृष्टी, असं म्हणा कोणीतरी. जाऊ दे, सृष्टीचा एक पदार्थ कळला, मला हा पदार्थ कळलेला आहे पूर्णतः, असं तुम्ही फक्त सांगा. तुमचा कुठलाही पदार्थ सांगा, मी त्याच्यात तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्ही त्याचं उत्तर देता का बघा. कुठलाही पदार्थ सांगा की हा पदार्थ मला कळलाय. जगातला कुठलाही पदार्थ आणा आणि सांगा की हा मला कळला. सृष्टी, सृष्टी कळली म्हणता येते, बर सृष्टी कळत नाही, कोणालाच कळत नाही. किती मोठा हुशार असू दे, किती मोठा हुशार असू दे, सृष्टी कळत नाही. बरं, ब्रह्म, मग ब्रह्म कळतंय म्हणजे देव कळतोय. सृष्टी कळत नाही, देव कळत नाही, मग कळतंय काय तुला, हेही कळत नाही तेही कळत नाही. कळतंय काय, काहीच कळत नाही. ना हे कळतंय ना ते कळतंय.
ह्यांच्यात भेद आहे का नाही हे पण कळत नाही. यालाच कारण कोण आहे? मायेची आवरण शक्ती. देव आणि सृष्टी, नामरूप आणि ब्रह्म, नामरूपात्मक जगत आणि ब्रह्म यामधला फरक लक्षात येत नाही, अजिबात लक्षात येत नाही. यामध्ये काय भेद आहे? नामरूप आणि ब्रह्म यामधला भेद लक्षात येत नाहीये. त्यांच्यात भेद आहे हे लक्षात येत नाही. आपण कशात गुंतलोय? आपण सृष्टीच्या नादी लागलोय. कोणाच्या नादी लागलोय? सृष्टीच्या नादी लागलोय. काही लोक म्हणतात आम्ही देवाच्या नादी लागलोय, असं म्हणून ते कोणाच्या नादी लागलेले असतात? देवाच्या नादी लागलो. कसं काय बुवा? मग प्रत्येक एकादशीला मी जातो. कुठे कुठे जातो? देवाला. पंढरपूरला जातो. तर प्रत्येक एकादशीला पंढरपूरला जातो. आम्ही कोणाच्या नादी लागलोय? काय पाहतो तिथे जाऊन? काय पाहतो तिथे जाऊन? खरं सांगावं त्याने कधी 50 वर्ष वारी केली, असं धरू एखाद्याने 80 वर्षाचं मतर आहे, 50 वर्ष वारी केली, त्याला खरं सांग बाबा म्हणा, खोटं बोलू नकोस. अख्खा आयुष्य घालवले तू देवाच्या नावाने. तू मला खरं तरी सांग, एकदा तरी दगड सोडून देव कधी पाहिलाय का? तिथे दगड पाहिलास का? देव पाहिलायस? खरं सांगा. पाहिला असेल कोणी? कोणाला तरी दिसला असेल. तुम्ही दगड पाहता का देव पाहता तिथे जाऊन? मग एखादा फारच भावुक होतो, फार भावना विवश होतो, त्याचे अष्टसात्विक भाव असे जागृत होतात, रडू येतं, फार कसं रडू, आता काय करून काय नाही असं होतं. त्याला होतं अष्टसात्विक भाव जागृत होतात. आणि मग तो दगडच आहे ना, तो देव वाटतो. पण त्यालाही माहित असतं की ते फक्त त्याचा तो भाव आहे, समोर देव नाहीच आहे. त्याला काय दिसतंय? दगडच दिसतोय. त्याला काय दिसतो? तो म्हणजे आपण कितीही देव देव म्हणून जरी ओरडत राहिलो आणि जगातले कुठलेही देवळं धुंडाळत राहिलो, काही शोधू देत, तो काय शोधतोय? सृष्टी. सृष्टीतल्या एखाद्या पदार्थालाच तो देव समजतो. आता हा तर पंढरपूरचा विठोबा जाऊ देत, म्हणजे हा जो दगड रूपाने मांडलेला आहे हा देव तर जाऊ देत. एखादा खूप प्रयत्न करतो, काहीतरी तपश्चर्या करतो आणि त्याच्या समोर एखादा स्वर्गातला देव उतरतो, गंधर्व किंवा असं कोणीतरी प्रगट होतो. कोण प्रगट होईल सांगताच येत नाही. त्याला दिव्य दर्शन म्हणतात. मग त्याच्या समोर प्रगट झाला की एकदम मुकुट, सोन्याचा मुकुट, तेजस्वी रूप त्याचं, असा पाहून तो किती वेळ त्याच्याशी व्यवहार करणार आहे? हा जे मोठी लोक असतात ते आपल्याशी किती वेळ व्यवहार करतात? काही क्षण करतात, है ना. समजा तुम्हाला भेटायला राष्ट्रपती आले, येणार नाही पण असं फक्त विचार करा, पण आले तर किती वेळ येतील बरं? त्यांचा मिनिट ठरलेला असतो. रस्त्याने किती मिनिट जायचं हे ठरलेलं असतं. कोण कोण रस्त्याने सोबत असणार हे ठरलेलं असतं. कुठे झोपणार हे ठरलेलं असतं. कुठे खाणार हे ठरलेलं असतं. ते खाताना किती माणसं सोबत असणार हे ठरलेलं असतं. सगळं ठरलेलं आहे. एका साध्या राष्ट्रपती नावाच्या इसमाचं त्याचं ठरलंय सगळं. त्याचं पूर्ण शेड्यूल ठरलंय. प्रत्येक क्षणाचं शेड्यूल आहे त्याचं, ठरलेलं आहे. त्याचं काय करायचं, कोण असणार सोबत, कोण असणार काय, हे सगळं. मग चुकून जर त्यांनी ठरवलंच की आपल्याला भेटावं तर किती वेळ भेटेल तो? किती वेळ भेटणार आहे? काही वेळच भेटणार. तसे हे देवाधिक कोण असतात, हे तर यांच्यापेक्षा मोठे आहेत. इंद्र काय असा एकदमच आपल्यासोबत काय विटी दांडू खेळायला थोडी येणार आहे, नाही का? फारच त्याला आपल्यावर प्रियत्व निर्माण झालं म्हणून नाही येणार तो. पण तो आला तरी किती वेळ येणार, किती वेळ येईल, काही काळच येईल. आता हा इंद्र असू देत, नाही तर चंद्र असू देत, नाही तर प्रजापती असू देत, कोणी असू देत, हे कोणी असले तरी हे सगळे सृष्टीतले पदार्थ आहेत. ब्रह्मा असू दे, वरुण असू देत, रुद्र असू देत, कोणी असू देत, हे सगळे कोण आहेत? हे सृष्टीमधले पदार्थ आहेत. सृष्टीमधले एक एक अवयव आहेत त्या सृष्टीचे. किती मोठा असला तर
मग यांनाच कोणाला तरी देव समजतो, यांनाच कोणाला तरी देव समजतो. ब्रह्मदेव, इंद्र, चंद्र, कोणाला देव समजेल सांगू शकत नाही, कारण देवांची काही संख्या कमी नाहीये. देव आणि देवी किती आहेत? जरी देव म्हणजे ब्रह्म शोधायचं असं म्हटलं एखाद्याने तरी सुद्धा, तर ब्रह्म शोधायला निघाला तर हे कुठले तरी देव आणि देवीच हाताला लागतात. प्रवास जर सुरू केला देवाच्या दिशेने एखाद्याने, त्याने ठरवलं काय हे जी सृष्टी, या सृष्टीत काही राम नाही, खरं नाही सृष्टीमध्ये, आणि ठरवलं काय आता देवाच्या नादी लागणार. आणि कोणाच्या नादी लागतो? ब्रह्मदेवाच्या नादी लागला तरी सृष्टीच्याच नादी लागलेल्या, देवाच्या नाही. ब्रह्मदेव ह्या सृष्टीमध्ये सर्वात उच्च पद आहे. ब्रह्मदेवाच्या नादी लागला तरी सृष्टीच्याच नादी लागलेला असतो. पण कौतुक वाटतं. का वाटतं हे नाही सांगू शकत, वाटतं कौतुक. कारण मी बऱ्याच वेळा म्हणत असतो की इथं जर चुकून एखादा दिव्य देव उभा राहिला, माझं चिंतन चालू असताना, तुम्ही सगळे नक्की म्हणाल महाराज जरा थोडा वेळ थांबा की, ऐकडे जरा आम्ही त्याचं दिव्य रूपाला नमस्कार करतो. तुम्ही तर काय रेग्युलरच आहात, असं होईल ना? का नाही म्हणा? तो येत नाही काय म्हणा, असा दिव्य कोणी येत नाही, आणि त्यालाही माहित आहे सगळी लोक महाराजांचं काय ऐकणार नाहीत, आपलंच दर्शन घेणार, ठीक आहे, म्हणून तो कदाचित येतच नसावा असा दिव्य कोणीतरी देव. अरे दिव्य देव जाऊ देत, दिव्य देव तर फार लांबची गोष्ट आहे. साधारण माणूस जरी कुठला तरी एखाद्याला फार विशेष एखादा व्यक्ती आली तर तुम्ही म्हणाल महाराज यावेळेस आपलं कॅन्सल करूया, आमच्या घरी पंतप्रधान येणार आहेत म्हणून आपला कार्यक्रम यावेळेस कॅन्सल करू आपण. सृष्टीतल्या कुठल्या तरी पदार्थाला देव समजणं म्हणजे ब्रह्म समजणं हा काही शहाणपणाचा विषय नाहीये. दोन पदार्थ, एक सृष्टी आणि एक ब्रह्म, ह्याच्यात भेद आहे. भेद का झालाय, भेद काय हे पण महत्वाचं आहे. आता भेद आहे का नाही, आपण भेद समजत नाही, साधू संतही भेद समजत नाहीत, पण आपला भेद न समजणं मूर्खपणाचं लक्षण आहे, त्यांचं भेद न समजणं हे शहाणपणाचं लक्षण आहे. दोघे सारखे वाटतात पण सारखे नाहीयेत. सगळ्यांना वाटतं सावतामाळी आमचे आहेत बरं का, ज्ञानोबा आमचे आहेत, तुकोबा आमचे आहेत, आमचेच आहेत ते, असं सगळ्यांना वाटतं. महाराष्ट्रामधल्या कानाकोपऱ्यात गावात कुठेही जा, प्रत्येकाला वाटतं ज्ञानोबा कोणाचे आहेत असं वाटतं. तुम्हालाही वाटतंय, मलाही वाटतं. पण कुठल्या ज्ञानोबाला आपण आपलं समजतोय? देव माझा आहे वाटतं, पण कुठल्या देवाला आपण माझं समजतोय? विठोबा माझा आहे, आणि विठोबा माझा आहे असं म्हणताना त्याला फक्त पंढरपुरातली ती दगडाची मूर्तीच दिसते. ज्ञानोबा म्हटल्यानंतर फक्त कोणीतरी कागदावर रेखाटलेलं ज्ञानदेवाचं चित्र दिसतं आपल्याला. हाच ज्ञानोबा माहिती आपल्याला कुठला दिसतो. ज्ञानोबा म्हटल्यानंतर सगळ्यांच्या डोळ्यापुढे तरळला असेल का नाही चित्र, हाच दिसतो. तो ज्ञानोबा दिसत नाही जो ब्रह्म आहे, कारण ते ब्रह्म काय हे माहित नाहीये. आपल्याला ज्ञानोबा म्हणता क्षणी काय दिसतं? कुठला फोटो 100-200 वर्षापूर्वी कुणीतरी काढले वेगवेगळ्या प्रकारचे फोटो, खरा फोटो तो उपलब्धच नाही. त्यामुळे ज्ञानोबा म्हणता क्षणी काय दिसतं? कोणीतरी चित्रकाराने रेखाटलेलं त्याच्या कल्पनेतून. त्याची कल्पना उत्कृष्ट असेल कदाचित, पण तेच दिसतं आपल्याला, दिसत नाही काही दिसत. सृष्टीतल्या पदार्थाला आपण ज्ञानोबा समजतो नाही का? म्हणजे आपण देवाच्या नादी लागायला चाललो, देव माझा आहे असं म्हणायला लागलो, पण आपल्याला खर तर तो देव ज्याच्या पाठीमागे आपण जातोय तो देव आहे का ती सृष्टी आहे हे लक्षात. म्हणजे फेस आहे का पाणी आहे? कारण मागे सांगून ठेवलं फेस आणि पाणी. ही सृष्टी फेनादिवत. सृष्टी कशी आहे? फेस. नामरूप म्हणजे काय? फेनादिवत. नामरूप प्रसारणा.
नामरूपात्मक सृष्टी ही त्या पाण्यावर असलेल्या फेसाप्रमाणे आहे. आणि आपण नामरूपात्मक सृष्टीला, त्या नामरूपात्मक सृष्टीमधल्या कुठल्या तरी एखाद्या पदार्थाला नामरूपात्मक देव म्हणतो. मग आपण ब्रह्माला धरतोय का सृष्टीला धरतोय? सृष्टी. मग याच्यामध्ये फरक आहे हे लक्षात नाही येत. नाही हाच देव आहे. एखाद्या एकदमच साधारण माणसाला जर विचारलं, अरे विठोबा, साधारण माणूस आहे तो, कुठला अभ्यास नाही, काय नाही, त्याला जर म्हटलं विठोबा, तो आपल्याला घेऊन जाईल पंढरपूरला. त्याला म्हटलं अरे विठोबा हाच आहे का? अरे गॅरंटेड हाच आहे. का? कारण की पुंडलिकाने त्याला इथं उभा केलाय. हाच आहे तो. त्याच्याही पलीकडे फारच उत्कृष्ट एखादा असेल, फारच पराकोटीचाच असला एखादा, फारच हट्टाला पेटला असेल, तो कदाचित कृष्णाला साक्षात खाली आणीन वैकुंठातून आणि त्याला उभा कर म्हणजे हाच येतो. मग त्याला सांगितलं अरे बाबा वैकुंठ सुद्धा काय आहे? सृष्टीचा भाग आहे तो. तू त्या वैकुंठातून एखाद्याला देवाला आणला खाली तर तो सुद्धा सृष्टीचाच भाग आहे. ब्रह्मदेवाला खाली आणला, तो ब्रह्मदेव सुद्धा सृष्टीचाच भाग आहे. पण ते म्हणाले तोच आहे देव. कोणाला कुठला देव देवच आहे असं वाटतं माहित नाही. आपल्याला वाटतं की हाच देव आहे. बरं, आपण कशाला देव समजतो? प्रत्येक जणांनी ठरवूनच घेतलेलं आहे. प्रत्येक जणांनी ठरवून घेतलेलं आहे की हा आमचा देव आहे, हाच देव आहे, हाच देव आहे, त्याच्या पलीकडे देव नाही. असे किती ठाम निश्चय करून बसले असले तरी सुद्धा ते सृष्टीलाच देव समजतात, नामरूपात्मक फेसालाच देव समजतात. ही काय भाग्याची गोष्ट नाही, हे काय दुर्दैवाची गोष्ट. कुठल्या अवदसेने ही कृपा तुमच्यावर माझ्यावर केली हे काही सांगता येत नाही का? अवदसा कुठली आहे ती? माया. ही माया आहे, तिची कृपा आहे आपल्यावर. तिची कृपा व्हावी असे वाटतंय मला. काही होऊ देत, मला विठोबाचं दर्शन घेतल्याशिवाय चैनच पडत नाही. तर एकादशीला मी पंढरपूरला जातोच, ही अवदसा आहे. काय आपण साधू संतांनी सांगून ठेवले पंढरपूरला जा म्हणून, यात्रा कर, तीर्थयात्रा कर, नामस्मरण कर, हे कर ते कर, नाम आणि रूप. हे फेनादिवत प्रसारणा असताना सुद्धा, ते फेस असताना सुद्धा त्याच नामस्मरणाची तयारी करायला सांगितली साधू संतांनी. हे तर फार भयानक आहे. का केलंय, कशासाठी केलंय मला नाही सांगता येत, मला माहित नाही, तुम्ही शोधा. पण माणसं त्याच्यात गुंतून मेली. कोणी रूपात मेलं, कोणी नामात मेलं. आणि नाम आणि रूप हे काय? सृष्टी. सृष्टी जमतच नाही. मला जावंच लागतं त्या देवळात. तिथे ते देवळात जो देव आहे ना, त्याचं दर्शन घेतल्याशिवाय मला देवाचं दर्शन केलं चैन पडत नाही. घरामध्ये सुद्धा कोपऱ्यात कुठेतरी ते फोटो ठेवलेला असतो ना, चैनच पडत नाही. त्याच्यावर तिथे डोकं ठेवलं की मग असं देवाचं दर्शन घेतल्यासारखं वाटतं. अरे देवाचं कुठलं दर्शन घेतोय तू? तू सृष्टीच्या कुठलं तरी एक पदार्थाचं दर्शन घेतोय, देव नाहीये तो. मग काही लोक मला म्हणतात अरे सगळीकडेच देव आहे, मग गटारावर डोकं का नाही टेकवीत? सगळीकडेच देव आहे तर विष्ठेवर डोकं का नाही टेकवीत? विष्ठा पण देवच असते. मग करशील का तिथे नमस्कार? गाढवा पुढे का नाही डोकं टेकवत? गाढव नाहीये का मग देव? मग असं म्हटलं महाराज तुम्ही काही बोलता बरं. सगळंच देव आहे म्हटलं तर तसं वाग. मग सगळं देव आहे ना, मग वेश्येला नमस्कार कर, तिला काय शिव्या देतोस? एकदम शीलवंत स्त्री आणि वेश्या हे दोन तुला समान का दिसत नाहीत? मग जर देवच आहेत सगळं तर काय तुला वेगवेगळं वाटतं तिथे? का तुझा असा भेद राहतो? का राहतो? मग सगळे सारखेच का नाही वाटत? मग समत्व जर तुझं आहे, जर समत्व म्हणतोस तर समत्व दाखव. मग पण तसं नाहीये. ही फसगत आहे. का फसगत झाली याचा अभ्यास नाहीये. कारण अभ्यासच मुळात चुकीच्या दिशेने आहे. ज्यांना शरण राहतो ते देव नाहीयेत, जरी ते देवापासूनच तयार झाले असले तरी. हा सूर्य काय, चंद्र काय, हे सगळे देवापासून झाले, पण हे देव नाहीयेत. ज्ञानदेवांनी ओवीमध्ये लिहून ठेवले, ज्ञानेश्वरीमध्ये, की हे सगळे देव आणि देवी मीच झालोय.
कोण झालाय? मीच हे देव आणि देवी झालोय. पण तुझा अनानी भाव आहे. काय? तू का हुकलायस? अनानी भावाने त्यांना भसतोस. त्या ठिकाणी तू माझा भाव नाहीये तुला. आणि हे का झालं, हे का होतं, यालाच कारण आहे ती आवरण शक्ती. जिथपर्यंत आपण हे करणार तिथपर्यंत आपली आवरण शक्ती टिकून राहणार आहे, आवरण राहणार आहे. जिथपर्यंत आपण हे करणार. नमस्कार करू ना आपण देवाला, पण आधी देव तर कळू देत. देवाला नमस्कार करायचं ठरलंय आमचं, पण आधी देव कळू देत खरं. देव कळला की त्याला नमस्कार करणार नाही असं. पण देव मग कळल्यानंतर म्हणजे मी आता झोपून राहतो, बघतो कधीतरी मिळतो का, मग नमस्कार करणं आला तर त्याला गरज वाटली तर येईल तो, असं नाहीये. त्याचा शोध आहे हा. आता शोध का घ्यायचा का? तुम्हाला काय शोधायची गरज आहे? आता गटांगळ्या खाता आलो म्हणून शोधावं लागणार आहे. रोग झाला म्हणून आता बरा करायची गरज आहे. रोग झाला नसता तर मग प्रश्न नव्हता. मग काय काय लोक म्हणतात रोग झालेलाच नाहीये. मग गटांगळ्या खा. एवढं चांगलं धडधाकड गुमुताचं भरलेलं शरीर घेऊन आलास, ते घेऊन रडतोय 10 वेळा, फक्त महाराजांच्या समोर आले की म्हणतो की नाही सगळंच ब्रह्म आहे. असं कसं चालेल? आणि साधं पोट कापलं तर ओरडत बसतोय, आता पोट दुखायला लागलं तर रडत बसतो, नाही का? सातच स्वतःच्या या स्थूल शरीरावर त्याला कंट्रोल करता येत नाही, त्याने सगळं ब्रह्म आहे असं म्हणलं कसं जमणार? कोणी असू देत तो, मग मी असो काय तुम्ही असू दे, म्हणजे काहीतरी गडबड आहे. आवरण शक्तीचा परिणाम काय इतका भयानक, ती काय करायला लावीन सांगू शकत नाही. आपल्याला ती देवाच्या पाठीमागं म्हणून स्वतःच्याच पाठीमागं लावून दिले, नाही का? तू म्हणलं असं का केलं? पण तिचं काम आहे ते. मी आधी सांगितलं, ज्याचं जे काम असतं त्याने ते करावं. तिचं कामच आहे झाकून टाकायचं, आणि झाकून टाकलं की कल्पना करायला लावायचं. मग सांगा देव कसा असतो? हजारो कल्पना आहेत जगामध्ये, हजारो करोडो कल्पना आहेत त्याच्या, की देव असा आहे, देव तसा आहे. का झालंय सगळं? भेद झाकल्यामुळे. सृष्टी आणि ब्रह्मातला भेद झाकल्यामुळे जगामध्ये असा देव असतो अल्लाह. तो म्हणतो नाही, मग म्हणतो अल्लाह नाही रे, ईश्वर. बर ठीक आहे, ईश्वर तुझा. मग एक म्हणतो जीसस. कोण काय म्हणेल सांगता येत नाही. आता ह्या ईश्वरच जरी आला तर एखादा म्हणतो ईश्वर म्हणजे नक्की कोण? तो म्हणतो शंकर. म्हणतो ठीक आहे बर. मग दुसरा लगेच उठतो, म्हणतो हे शंकर नाही विष्णू. तिसरा उठतो, नाही म्हणतो ईश्वर नाही म्हणजे हा पण नाही, मग दत्त. प्रत्येक जण आपापला घोडं पुढे नेतात. माया म्हणते गुड चालू देत. कोण म्हणतो गणपती, कोण म्हणतो मल्हारी, कोण काय म्हणेल, कोणाचा मार्तंड, कोणाचा 3 तोंड, असे सगळ्यांचे देव आहेत. तुकोबाचे सगळे जर अभंग तुम्ही नीट वाचले ना तर मला नाही वाटत ह्या देवांच्या नादी लागलं कधी. पण लोक तुकोबांच्या आहे ना फक्त गरजेच्याच अभंगाचा अभ्यास करतात, जेवढे मनाला वाटतं त्यांचा अभ्यास करतात. सगळे अभंग पाहत नाहीत, त्याच्या बाजूला पडलेत सगळे. तर हे सगळे जे देव देव तयार झालेत ना, हे सगळे देव नसून ते काय, त्या मायेचा, तिच्या एका एका गुणाने हे तयार केलेत सगळे. काही मिश्र गुणाने केलेत, काही एका एका गुणात. गुणी देवात रही लावली. कुठं कुठं तिने काय काय गोंधळ घातलाय. तिचे सगळे देव अधिक आहेत. काही काही लोकांना तर माणूसच देव वाटतोय, काय काय ना आपलं पोरगच देव वाटतं, एखाद्याला बायकोच देव वाटते देवी, एखाद्याला नवराच देव वाटतो. कोणाला कोण देव वाटेल सांगतच नाहीत. ब्रह्म भगवंतच जन्माला आला असं वाटतं. मला समजू नका देव, मी आधी सांगितलेलं आहे. आता काही लोक मलाच देव समजतील म्हणजे हे फार उत्कृष्ट बोलतात देव. हे मायेचा परिणाम आहे. गडबड करू नका, मला देव समजू नका, कारण याला देव समजले की संपले. ज्याला तुम्ही देव समजायला लागाल हा तो काय, तो मायेचा परिणाम झाला. मग गडबडले. देवामुळे आहे पण हे देव नाहीये.
फरक आहे तो लक्षात घेतला पाहिजे. आणि काहींना हे लक्षात नाही आलं तर काही काही लोक स्वतःलाच म्हणतात आम्ही देव आहोत म्हणून, आम्ही देव आहे. मग समजा त्याला काही कळलेलं. देव जी गोष्ट आहे ही तेव्हाच लक्षात येईल जेव्हा सृष्टी आणि देव म्हणजे ब्रह्म याच्यामध्ये जो भेद आहे त्याच्यावरचं आवरण, त्या भेदावर असलेलं आवरण दूर होईल. ब्रह्म आणि सृष्टी असे दोन भाग आहेत. या दोघांमध्ये फरक आहे हे लक्षात येत नाही. त्याला कारण मायेची आवरण शक्ती आहे. त्यातला फरक तर लांब राहिला, त्याच्यात भेद आहे हा तर भाग लांब राहिला. म्हणजे पाणी आणि फेस यामध्ये फरक आहे. पाणी आणि फेस यात काय फरक आहे हा भाग तर लांब राहिला. पण लोक सृष्टीच जाणण्यामध्ये असमर्थ आहेत. सृष्टी जाणण्यातच असमर्थ आहेत. मग सृष्टी जाणण्यात असमर्थ झाले की काही लोक असं म्हणतात की आम्हाला सृष्टीशी घेणं देणं नाहीये, आम्हाला देवाशी घेणं देणं आहे. मग ते देवाच्या पाठीमागे लागतात. पण देवाच्या जेव्हा पाठीमागे लागतात ते त्यांनाही कळत नाही की ते कोणाच्या पाठीमागे लागलेले असतात, ते सृष्टीच्याच पाठीमागे लागलेले असतात. असा गोंधळ सुरू आहे जगामध्ये सर्व. म्हणजे अख्खा संसार हा जो धावपळ सुरू आहे. वैकुंठात कशाला जायचंय एखादं ठरवतो आपण, मेल्यावर कुठे जायचंय कुणी ठरवलंय का? काय कुठे जायचं टार्गेट आहे का? काही नाही, काय टार्गेट नाही. बरेचसे लोक विचार मेल्यानंतर आमचं ठरलेलं आहे काही करून कैलास लोकाला किंवा स्वर्ग लोकाला किंवा वैकुंठ लोकाला जायचंय, असं काहीतरी टार्गेट ठेवलेलं आहे. का? देव भेटायचंय तिथे जाऊन, देव पाहायचंय त्यांना. काही वैष्णोदेवीला जातात, काही पंढरपूरला जातात, काही तिरुपती, अजून कुठलं भरपूर ठिकाणी जातात. कशाला जातात तुम्ही तिकडे? काय पिकनिक? काय कशाला जाता? काय काय लोक तर कुठलंही सोडत नाही, गावी जाऊन दूर राहतात. त्याला लाईनच लावतात, ती लाईन. आणि त्यांना इतकं भरून येतं, गदगदून येतं की आम्ही देव पाहतोय बरं का, देव दर्शन करून आलो. इतकं गदगदून येतं. मला सांगतात महाराज खूप देव पाहिले बरं एवढंच आम्ही. क्यू करावीशी वाट. कुठे तो देव, कुठे आहे तिथे? हे सृष्टीतला काहीतरी पाहून आलेत. यांनी त्यांना सत्वगुण असल्यामुळे, सात्विकता असल्यामुळे त्यांनी नाव दिलं तीर्थयात्रा. फसवणूक आहे ती. मायेचा फार मोठा तो घात आहे, तो आघात आहे तो. हे मायेचा प्रभाव आहे, लक्षात घ्या, सावध व्हा. ही माया आहे, त्या मायेचं हे कर्ण आहे, त्या मायेची ही शक्ती आहे. तुम्ही म्हणाला तर ती माया तुम्हाला सोडत नाही भाऊ, असं तुम्ही ती फारच तिच्या विरुद्धला. मी तिच्या विरुद्ध नाही, मी तिचं खरं स्वरूप सांगतोय. मी जर ह्या लाईटला म्हटलं तू फार छान लाईट देतोस बरं, तर तो रागवेल का माझ्यावर? रागवेल का? पण त्याला जर मी म्हटलं तू काय रे सारखा गोल गोल फिरतोस, हवा देतोस आम्हाला, तर कदाचित त्याला राग येईल. का? तो म्हणेल मी लाईट देत असताना तुम्हाला म्हणतो हवा देतोस, असं म्हणेल. म्हणजे खरं बोललं की उलट त्याला बरं वाटेल. तसं मायेचं मी जर खरं स्वरूप सांगत असेल, सांगायला लागलो, तर माया माझ्यावर अवकृपा करू शकत नाही. करू शकत, कारण मी तिचं खरं स्वरूप सांगतोय. ती पण खुश होऊन जाईल, चांगला गडी दिसतोय, कारण खरं तिचं स्वरूप सांगतोय. तुमचं खरं गोष्टी सांगितल्या तुम्हाला बरं वाटेल का नाही? तुमचं कौतुक केलं, तिला कौतुक केलं तर कधी बरं वाटतं? काय कौतुक करावं तिचं? किती ग्रेट आहेस तू, म्हणजे तिला असं म्हणायचं, तिला तू किती ग्रेट आहेस म्हणजे काय? सगळं झाकून टाकलंस ना, आणि कोणालाच कळेल ना देव काय आणि काय काय. असं जर मी म्हणतोय तर ती माझ्यावर कृपा करेल का अवकृपा करेल? काय करेल माझ्यावर? कृपा करेल का अवकृपा करेल? अवकृपा तर करणार नाही नक्की. काय करणार नाही? कारण मी सांगतोय उलट तिची महती गातोय. मी काय गातोय? तिची महती, तिच्या आवरण शक्तीची महती सांगतोय. तिच्या आवरण शक्तीची महती सांगतो म्हणजे उलट तिला आनंदाची गोष्ट आहे. पण एखाद्याला शंका येऊ शकते, नाही पण असं केल्याने तिच्या ह्या सृष्टीचक्रातून एक जीव बाजूला झाला कुठे तर काही होत नाही. असं सगळे बलदंड आहेत, घाबरत नाही. धैर्य आहे लोकांचं फार मोठं. काहींचं राजसी धैर्य आहे, काहींचं सात्विक आहे, काहींचं तामसी धैर्य आहे. तिच्या गुणात आहेत सगळे.
काही तामसी धैर्य धरून जगतायत, काही राजसी धैर्य, काही सात्विक धैर्य धरून जगतायत. त्यामुळे तिची महती गाण्यामध्ये आनंदच आहे ना, ठीक आहे. सगळ्यांनी काय केलेलं आहे, तिचा आसरा घेतलेला आहे. तिच्या म्हणजे आवरण शक्तीच्या प्रभावाने अख्खं जगत सुरू आहे. सा संसारस्य कारणम, अख्ख्या संसाराला कारण आहे. सगळा संसार तिच्याचा, आतला असू दे बाहेरचा असू दे, वेष्टीने असू दे समष्टीने असू दे, सगळा कोणामुळे सुरू आहे, त्या आवरण शक्तीने. ती आवरण शक्ती, त्या मायेची ती आवरण शक्ती आहे. कुठल्या भाग्याने, कुठल्या कृपेने हे लक्षात येईल आणि ह्याच्यातून बाहेर पडता येईल हे काही सांगू शकत नाही. हे सांगताच येणार नाही की कुठल्या कृपेने आपण ह्याच्यातून बाहेर पडतो. पण ह्याच्यातून बाहेर पडायला कुठल्या कृपेने पडू बाहेर? जो येई मज अनन्य शरण, त्याचे निवारीन मी जनन मरण. त्याला शरण जावं लागणार आहे. तो आता तो काय आहे, तो काय आहे याचाच अभ्यास सुरू आपला. हे जे ह्या ग्रंथाचा अभ्यास जो करतोय आपण, तो कायसाठी करतोय? त्याच्यासाठीच ह्या ग्रंथाचा अभ्यास करतोय. अशा ग्रंथांचा अभ्यास आपण त्यासाठीच करत असतो. म्हणून परमार्थ करतो, फार देवदेव करतो, अशा भ्रमात कोणी राहू नका. किती वेळा पंढरीला गेला तरी समजायचं आपण काही जाऊन उपयोग झालेला. किती वेळा काही लोक मला सांगतात, महाराज 4 धाम करून आलो, झालं मोक्ष, आता हा काही अर्थ चिंता नाही. तुम्ही काशीला गेले होते का? म्हटलं नाही बुवा, आम्ही जाऊन आलो. तुम्ही अजून महाराजासून जाऊन घेऊ शकले नाही. शेवटी लोकांना अर्थ आला. मला लोक म्हणायचे की काय महाराज पंढरपूरला गेले होते का नाही? कधी नाही, कधीच नाही गेलो. फोटोतच फक्त पाहिलाय पंढरपूरचा विठोबा. लोकांनी मलाच घेऊन गेले, म्हटले चला यांना घेऊन दाखवून पंढरपूरला विठोबा. मला नेलं, तिथे दाखवलं त्यांनी, हे बघा विठोबा. तर म्हटलं खरंच नमस्कार करण्या योग्य आहे तुमचा विठोबा. लोकच आपल्याला दाखवतील देव. तुम्ही फक्त देव पाहायचा आहे असं म्हणा. जो कधी पंढरपूरला गेला नाही तोच तुम्हाला घेऊन जाईल तिथे पंढरपूरला. अशी परिस्थिती आहे. ज्या महाराजांना देव या शब्दातलं कणही कळत नाही असे महाराज देव दाखवायला निघाले. कीर्तन प्रवचनात उभे राहिले. काही माहित आपण मायेच्या प्रभावात आहेत, कशाच्या प्रभावात काही तपास नाही. इतका थोतांड आहे जगामध्ये, भयानक परिस्थिती. चिंता करायचे कारण नाही. ते काय तिचं काम आहे. आम्ही तर म्हणतो तुझं काम चांगलं चालू दे. म्हणजे एखाद्याला पोरगा आलता म्हणतो वा छानच गडी दिसतोय हा, आणि बाई पण चांगली दिसते, नाही का नाही? तिचं काम वाढलं की लोक खुश होत आहेत, लोकांना आनंद होत आहे, त्याच्यामध्ये रममाण होत आहेत. तिच्या कार्यामध्ये काय आहेत? नामरूपात्मक जगतामध्ये लोक रममाण आहेत. ह्याचा वीट आला पाहिजे. वैराग्य पाहिजे. विरक्ती विना ज्ञानास तग्नेच नाही, ह्याची विरक्ती पाहिजे. विरक्ती म्हणजे अंगाला भस्म फासणं नाही. विरक्ती म्हणजे काय हा एक मोठा अभ्यासाचा विषय करत. पण काही लोकांना असं वाटतंय महाराज एकच टाइम जेवतात, विरक्त आहेत फार, असं लोक मला म्हणतात. अहो काहीच घालत नाही, फक्त लुंगी लावून राहतात, फार विरक्त आहेत ते. विरक्तीची व्याख्या आहे काय? फक्त लुंगी लावून फिरला की म्हणायचं विरक्त, जटा वाढलेली दिसल्या की म्हणायचं विरक्त. असे विरक्त असतो का? विरक्त म्हणजे काय? अहो तुमचे महाराज तर काही हाणतात, काही खातात, मग तुमचे महाराज विरक्त आहेत का? असा गोंधळ आहे जगामध्ये. जेवढा काही गोंधळ सुरू आहे याला कारण कोण आहे? आवरण शक्ती. आवरण शक्तीने हा गोंधळ घातलेला आहे. या आवरण शक्तीचा कसा विचार करावा, काय करावा, हा फार अवघडच विषय आहे. पण आवरण शक्ती जी आहे ती मायेची, तिने अशा प्रकारे अंतर आणि बाहेर, आत आणि बाहेर, दृक आणि दृश्य, ब्रह्म आणि सृष्टी यांच्यामध्ये असलेल्या भेदावर आच्छादन टाकले. आणि त्या आच्छादनामुळेच हे असं आहे, हे तसं आहे, हे असं आहे, हे तसं आहे, असा जगाभर प्रसार सुरू आहे. मग तो सृष्टीविषयी असू देत, नाही तर देवाविषयी असू देत, मग दृक विषयी असू देत, नाही तर दृश्याविषयी असू देत.
कशाविषयी असू दे, असा एवढा गोंधळ सुरू आहे. हे ज्याला लक्षात येत जातं, जसजसं माणूस जसजसं साधक हे लक्षात घेत जातो तसा तो गप्प होत जातो. गप्प बोलत नाही, तो मौन होत जातो. काय बोलणार आहे, काय बोलू शकत नाही अशी परिस्थिती तयार होते. शांत होतो, तो स्थिर होतो. आणि आपलं होतंय उलट. आपण शास्त्र अभ्यास करायला लागलो, वाचायला लागलो, काय बोलेन आणि काय नाही असं होतं. कोणाला सांगेन आणि कोणाला सांगत नाही असं होतं. तुम्ही सुद्धा इथून गेल्यानंतर तेच करणार आहे, मला माहिती आहे. उलट व्हायला पाहिजे. जेव्हा हे कळेल तेव्हा आपण गप्प होत गेलं पाहिजे. मौन गा तुझे राशी नाव. काहीच बोलायची इच्छा राहिली नाही पाहिजे. काय बोलणार आहे, बोललं तर मायेचं आवरण आहे. मग ते एखादा म्हणेल तुम्ही का बोलताय, तुम्हाला तर फार बोलायची हौस दिसते. तुम्ही नाही म्हणणार, तुमची जरा माझ्याविषयी भाव वेगळा आहे, पण माझ्या शत्रू माझे आहेत ना काही, त्यांच्याकडे तुम्ही जा, मग तुम्हाला ते सांगतील. त्यांना फार हौस आहे सांगण्याची. म्हणजे आहेच तसं, आहे की नाही. तर ही जी बोलण्याची हौस आहे ही दिसली आली की समजायचं काय की त्या मायेचं काम सुरू आहे. गप्प होत चाललो पाहिजे आपण. कोणालाच काही सांगण्याची इच्छा नाही. तुम्ही तसं म्हणा, ती माया काम करेल. तुम्हाला बाकीच्या लोकांना वाटेल महाराज सांगा काहीतरी. तुम्ही गप्प बसले तर लोक तुम्हाला बोलायला होणार आहेत. का? तिचं काम आहे ते, ऐक नाही. खरं तर काय आहे, काही बोलू नये, गप होऊन जावं, सगळं बंद करून टाकावं. सगळं बंद, एक 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 करत सगळं पॅकअप करायचं, ऐक नाही. दुकानाची सगळी शटर काय करून टाकावी, बंद करून टाकावी. एक 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 बंद करत चालायचं. हे कार्यक्रम संपत व्हायचे. सगळं बंद बंद करत जायचं, ठीक नाही. सगळ्यात डेंजर काय आहे, कर्मेंद्रियामध्ये वाचा इंद्रिय सगळ्यात घाणेरडं, आणि ज्ञानेंद्रियामध्ये कर्मेंद्रियामध्ये वाचा सगळ्यात घाणेरडी असते. म्हणून पहिलं त्याला आवर घाला. हरी बोला नाहीतर आबोला, व्यर्थ गलबला करू नका, तरच आपल्याला काहीतरी हाताला लागेल, आहे की नाही. असे लहान मोठे अनेक गोष्टी आहेत. एवढं सगळं सांगत बसलो तर मी काही वेळाने म्हणाल महाराज आता आवर घाला, आता बंद करा, आहे की नाही. शेवटी माणसाची बुद्धी सुद्धा कितीतरी ग्रहण करण्याची एक वेळ असते, मर्यादा असते. मर्यादेच्या बाहेर आपण अनेक वेळा जातोच. पण हेतू एवढाच आहे की ह्या मायेची जी आवरण शक्ती आहे, त्या आवरण शक्तीचं काम ती करणारच आहे. ती माझ्या सांगण्याने काही ती उलट काहीतरी करणार नाही. म्हणजे ती काही तुमच्यावर कृपा करणार नाही. कसली आवरण कळून देणे, ती काय कळून देत नाही. तिचं कामच आहे आवरणामुळे कळू न देणे हे तिचं काम आहे. त्यामुळे तिला विनंती करून काही जमायचं नाही, आहे की नाही. तिचं खरं स्वरूप ओळखायचं. तिचं स्वरूप ओळखलं की विषय संपला. तिचं स्वरूप ओळखायचं, ती काय आहे तिचा शोध घ्यायचा. ती काय आहे आणि तो काय आहे, आणि दोघांचा कसा हा संबंध आहे, हाच विषय आपल्याला या ठिकाणी लक्षात घेणे आहे. तर अशा रीतीने या 15व्या श्लोकाच्या अभ्यासामध्ये या मायेच्या आवरण शक्तीचा प्रामुख्याने विचार केलेला आहे. ती आवरण शक्ती अशा प्रकारे या दोन आत आणि बाहेर असलेल्या भेदावर आवरण घालते, आणि ती मायेची शक्ती या संसाराला चालू ठेवते. हा संसार बंद जर कोणाला करायचा असेल तर त्याने ही आवरण शक्ती संपवली पाहिजे. म्हणजे आवरण गेलं की विषय संपणार. म्हणून आवरण जाण्यासाठी त्या परम कृपाळू परमात्म्याची आपणा सर्वांवर कृपा होत अशी त्या परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो. आणि त्या परमात्म्याच्या कृपेने निर्माण झालेलं हे चिंतन त्याच्या चरणी अर्पण करून इथेच पूर्णविराम. पुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय.